एक काम करूया का, गोष्ट आठवेपर्यंत मला तू तुझ्या अंमळण्याच्या गमती जमती सांगतेस का? आमच्या टीचरनी एका पोराची चांगलीच जिरवली. मी आणि मन्या दिल्लीत असताना वेळ काढून ज्या कारचा ऍक्सिडेंट झाला होता ती कार पाहायला गेलो होतो. त्या कारची अवस्था पाहिल्यानंतर असं वाटलं की इतक्या भयंकर अपघातातनं तिने नुसते किरकोळ जखमा होऊन वाचणं हे चमत्कारिक आहे सगळं. आजी वाट बघते बघ, आजीला शोधायला जा. बघ खिडकी मागे लपली बघ. हो हो, आय कॅन अंडरस्टँड. नाही नाही, उगाच कशाला. हे बघा, डील आमच्या बाजूने लेट होतोय, त्याचा डिफरन्स आमची फर्म बेअर करेल. ओके, या, इट्स अ डील. ओके, बाय. हॅलो. हॅलो मनोहर. हा वेदिका, बोल. बिझी आहेस का? नॉट एक्झॅक्टली. अगं आता ऑफिसलाच निघालो होतो. का ग, काही महत्वाचं आहे? नाही नाही, महत्वाचं असं काही नाही. बरं बोल, काय म्हणतेस? ऍक्च्युली संध्याकाळी मी तुला भेटायला घरी येणार आहे. तेव्हा म्हटलं तू घरी असतास तर तुझी भेट झाली असती. हो, मी आहे ना घरी. खरं तर 1-2 मीटिंग्स होत्या पण त्या पोस्टपोन झाल्या, त्यामुळे मी येऊ शकेन लवकर घरी. ओ, दॅट्स ग्रेट. मग भेटू संध्याकाळी. शुअर. बाय. बाय. गोळी नंबर 5. मोजू नकोस, घेऊन टाक गुपचूप. सावकाश घे. चला आता झोपतो. आई, तुमची खूप दगदग होतीये ना माझ्यामुळे. होऊ दे दगदग. खरं तर मी हे आधीच करायला हवं. असं का बोलताय? तूच म्हणतेस ना मी की तू मला आणि ह्यांनाच आई वडील म्हणायचीस. मग करू दे की मला थोडं आईसारखं. आई मी तू खरं तर तू नेहमीच प्रयत्न केलास का, पण मीच तुला कधी शीतलची जागा घेऊ दिली नाही. मला शीतलची जागा कधी घ्यायचीच नव्हती. तुमच्या आयुष्यात माझं स्थान निर्माण करायचं होतं. पण एक सांगू? अगं बोल ना. मी फक्त तुला भेटायला आले. मोकळेपणाने बोल. मला नेहमीच तुमच्या दोघांबरोबर राहायचं होतं. उलट माझं लग्न ठरल्यानंतर
जेव्हा मला कळलं की मनोहरच्या घरात आई बाबा आहेत, मला माझे आई बाबा मिळणार आहेत, तेव्हा खूप आनंद झाला होता. आणि आज त्याच्यापेक्षा जास्त आनंदात आहे. मी तू खरं तर माझं जरा चुकलंच ग. तुझ्याशी वागताना मी सासू जास्त आणि आई कमी होते ग. पण तेव्हा तुम्ही मनोहरसाठी जे वागलात त्याच्या मागे सुद्धा एक आईची तळमळ होती. तुमच्यातल्या आईला अजाणतेपणी मी बऱ्याचदा हर्ट केलंय. मनोहरला तुमच्यापासून दुरावलंय का हो मी? वाटतं मला कधी कधी असं. मी तू अगं मनू जे वागला ते चुकीचंच होतं असा माझा हट्ट नाही आहे ग. त्यालाही ओळखते ना मी जन्मापासून. कुठलाही निर्णय घेताना तो किती विचार करून घेतो आणि मगच निर्णयाप्रत येतो हे मला सुद्धा माहिती आहे ग. त्याच्याही बाबतीत माझं जरा चुकलंच. आपल्या प्रेमाचा अतिरेक तर होत नाहीये ना हे माझ्या लक्षातच नाही आलं ग. कायम माझी हुकुमशाही राहिली. असं नाहीये हो. माझ्या आई बाबांनी सुद्धा माझ्यासाठी किती केलं, किती लाड केले, किती पॉझिटिव्ह होते ते माझ्या बाबतीत. तर त्यांच्या अचानक जाण्यामुळे हव्या त्या वयात त्यांचं प्रेम नाही मिळालं मला. आजूबाजूला माणसं असून सुद्धा मी एकटे पडले होते. आणि विद्याताई नसत्या तर तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आली नसती. पण काय झालं माहिती, अचानक एवढ्या माणसांमध्ये आल्यानंतर ना खूप गोंधळून गेले होते. माझं स्थान तुमच्या आयुष्यात निर्माण करण्याच्या नादात चुका करत गेले आणि नकळत तुम्हाला त्रास झाला त्याचा. सॉरी आई. रडू नकोस. थोडा वेळच रडायचं असतं. डोळ्यात पाणी येऊन आजूबाजूचं सगळं निरभ्र दिसेपर्यंत. एकदा सगळं स्पष्ट झालं ना की मग पोट भरून श्वास घ्यायचा आणि हसायचं बरं. चला झोपा आता. बराच वेळ बसलोय. सावकाश. घालते असं ते. झोप. थँक्यू आई. वेदिका, तू म्हणतेस ते सगळं कळतंय का मला? मनोहर पण हे सगळं कृतीतून यायला हवं. या सगळ्या परिस्थितीमुळे मी खरंच ब्लॉक झालोय ग. मला काहीच सुचेन असं झालंय. हे बघ, तू थोडा वेळ दे मला. हे बघ, थोडा वेळ जरी आपण घालवला ना तर ते आपल्याला परवडण्यासारखं नाहीये मनोहर. ट्राय टू अंडरस्टँड. अरे डॉक्टर कुलकर्णी काय म्हणाले मिताली बद्दल ऐकलंयस ना तू? मितालीच्या मानसिक अवस्थेबद्दल डॉक्टर कुलकर्णी काय म्हणाले त्याचा अंडरकरंट लक्षात येत नाहीये का तुझ्या मनोहर? हे बघ, मितालीचं हे नॉर्मल वागणं हे खूप वरवरचं आहे. तूच बघ ना, रिया आल्यानंतर आणि गेल्यानंतर तिच्यात केवढा बदल झालाय. अगदी जाणवण्या इतपत. हे बघ, या सगळ्यातनं आपण काय समजायला हवं?
प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, मितालीच्या ऍक्सिडेंट पूर्वी आपली सखोल चर्चा झाली होती सेरोगसी विषयी. हे बघ, आपल्याला रादर आम्हाला आता तुमच्यासाठी सेरोगेट मदर शोधावीच लागणार आहे. नाही ते अरे खूप गरजेचं आहे. मनोहर, तुमचं मूल तिच्या गर्भाशयात वाढेल आणि आय एम शुअर हळूहळू मिताली सुद्धा नॉर्मल होईल. अरे सगळं व्यवस्थित होईल, ट्रस्ट मी. मान्य आहे मला, पण हे विकतचं नातं नकोय मला. विकतचं? अच्छा, म्हणजे ज्या नात्याच्या निर्मितीसाठी तुला पैसे मोजावे लागतील असं नातं नकोय तर तुला? हो. ठीक आहे, ठीक आहे मनोहर, तू म्हणतोयस तसंच होईल. मला नाही माहिती कसं, पण तू म्हणतोयस तसं. पैसे न फेकताही तुला निर्माण होणारं नातं मिळेल, मी तुला मिळवून देईन. पण शक्य तरी आहे का ते? नाही. आई, आई, एक शब्दही बोलणार नाही कोणी. आणि तू या गोष्टीचं समर्थन करणार आहेस माझ्या पुढे? पोरी, मी तुला निक्षून सांगते, राजाध्यक्षांचा वारस कुठल्याही उकिरड्यावर वाढणार नाहीये. आई, पण तुम्ही एकदा माझं विकतही नाही आणि फुकटही नाही. आई अगं, काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. ना, अरे काय काळजी करू नको, हलका होईल शांत. अरे खरंच सांगतोय,
खोट नाही बोलत, देव पाठीशी आहे आपल्या. तुला माहिती नाही आज्या, अरे वंशवृद्धी हा आमच्या घरातला आता जिवंत ज्वालामुखी झालाय, कधीही उसळी मारून भस्मसात करणारा. अरे पण मी काय म्हणतो, आई हे काय, तू निघालीस? माझ्याशी कोणी बोललं नाही तरी चालेल. आई माझं ऐकून तरी घे. ताई, मनोहर, मितूसाठी इथं आलीस ना, मग तिच्यासाठी तरी थांब. छान वागल्या ना माझ्याशी यावेळी. मला स्वतःच्या हाताने भरवलं, अंगरुण घातलं. माझा त्रास बघवत नव्हता त्यांना बहुतेक, पण अशा अचानक का निघून गेल्या? मला काही न सांगता, काही न बोलता. माझं काय चुकलं? सकाळी मी त्यांनी केलेला शिरा खाल्ला, त्यांच्याशी गप्पा मारत बसले, मग गाणं गायलं त्यांनी, भेंड्या खेळलो. संध्याकाळी मी जरा आराम करायला म्हणून पडले तर अचानक घरी. मला लक्षातच येत नाही मी कुठे चुकले. येऊ का माऊली? आज्जा या ना, विचारते काय असं? कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? वाटतंय बरं वाटायलाच पाहिजे. हा चला माऊली, गोळ्या घ्या. हो, गोळ्या नको आज्जा, आज गोळ्यांना सुट्टी देऊया. गोळ्या नाही घेणार? ठीक आहे, नका घेऊ. जोपर्यंत तुम्ही या गोळ्या घेत नाहीत ना, तोपर्यंत मी अन्नाच्या कणाला शिवणार नाही. नाही नाही नको, तुमचा उपास नाही परवडायचा. तुमचा उपोषणासारखा उपास असतो. द्या, त्यापेक्षा मी गोळ्या घेते. घ्या. ते म्हणतात ते खोटं नाही, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. नाकावरतून आठवलं बघा. आपला मनू आहे ना, मनू लहानपणी अगदी तुमच्यासारखाच बघा. औषध गोळ्या घ्यायला लई कटाळा करायचा. त्याची आई त्याचं नाक दाबायची, त्याने तोंड आ केलं की लगेच घशात औषध वाटायचे. चला घ्या घ्या बघू, मला अजून लई काम आहेत. घ्या बस. वा 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 वा. एवढ्या कडू असतात ना या गोळ्या. निघतो, मला बरीच काम आहेत अजून. काय म्हणतो तुमचा देव? गाठ पडते ना तुमची तुमच्या देवाची? पडली की नाही रिसेंटली? पडते की, खोटं नाही बोलत. देव पाठीशी आहे आपल्या. तुमच्या देवाला माहिती असेल नाही अगोदरपासूनच? म्हणजे काय, देव आहे तो, समजा माहिती असतं त्याला. माझ्या बाबतीत काय घडणार हे सुद्धा माहिती असेल. अगं तुझ्याच काय, माझ्या सुद्धा. एकदा घडवलेली कृती पुन्हा बदलत नाही. त्यानं जे रचलंय ना तेच होणार. मान्य आहे, त्यांनी रचलंय तेच होणार. पण तुमची त्याच्याशी मैत्री आहे ना, सेटिंग लावून विचारा ना काय घडतंय ते गुपचूप कानात. या जी गोष्ट उभ्या आयुष्यात तो माणसाला कळू देत नाही, तो काय मला सांगणार आहे? विठ्ठला विठ्ठला. बरं ते जाऊ दे, एक सोपी गोष्ट सांगू? सांगा ना माऊली. कधी कधी काय होतं, आपल्या वागण्याचा अर्थ आपल्याला कळत नाही, तर दुसरे चुकीचा लावतात किंवा त्यांनाही तो कळत नाही. कळण्यासाठी जरा सेटिंग लावा ना तुमच्या देवाला. माऊली, अहो सकाळच्या प्रहरी हाच म्हातारा सापडला का तुमच्या तावडी? खरंच बोलते. आता बघा ना, आई अशा अचानक निघून गेल्या. का निघून गेल्या ते मला कळलंच नाही. तुम्हाला कोणी सांगितलं, कधी सांगितलं ते जाऊ दे. तुम्हाला माहितीये त्या का गेल्या, कशामुळे रागवल्या? हे बघा माऊली, काय झालं कसं झालं मला काय बी माहिती नाही बघा. पण अलका तिच्या घरी निघून गेली ना, एवढंच मला माहिती.
काहीतरी बिनसलं असणार आईचं. नाहीतर ते अशा मला न भेटता न सांगता नसत्या गेल्या निघून. नाही माणूस घाईघाईने निघालं ना का असं होऊ शकतं बाळा. पण आपण ज्या माणसाला बघायला आलोय, ज्याला भेटायला आलोय, त्याला न सांगता असं अचानक निघून जायचं. बरोबर आहे तुझं म्हण, पण खरंच मला जास्त काय माहिती नाही. खरंच माहिती नाही. खोटं नाही बोलू, देव पाठीशी आहे आपल्या. मला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही सुद्धा खोटंच बोलताय आजच्या. मला माहिती. मला वाटलं उगाच वाईट वाटून रागवून निघून गेल्यात का काय. माझंच चुकतं. खरंच असं नाही येणार आहे. खरं तर असंच आहे. तू एवढी वर्ष या घरात येतो, मानसोपचार तज्ञ ना तू, तुला नाही समजलं का रे? आलं ना लक्षात. तरी पण काही घडलं नाही. परत कधी येशील माझ्याकडे? पहिलं सांग, मला जायचंय. आता माझ्याकडे बाळ येणार आहे.